बाईसाहेब, बाईसाहेब. या सकवारबाई. अहो केवढी ही लगबग. आणि हे काय? अहो तुम्हालाच दाखवायला आलो होतो. हे बघा. अगं बाई, केवढा सुरेख चंद्रहार आहे हा. सुनबाईंसाठी. सुनबाईंसाठी? आज पहिल्यांदा येतील महाली दर्शनाला. अहो पण ही तर खूप मोठी भेट आहे. जमादार खान्यातून घेतली? खाजगी खर्चातून. असू द्या हो, आम्हाला ती पोर फार चुणचुणीत वाटली. बघितलंत ना कसं बोलणं ते. हो, आम्हाला तर वाटतं गोपीनाथ पंत बोकिलांना आता गडावर ठेवूच नाही. हुशार आहे. परवा तलवार खेळताना शंभूराजांना जखम झाली तर पानकणीस किती शिताफीनं भरलं जखमेत. महाराज म्हणाले, आता शंभूराजांना राजवैद्यांची गरज नाही. धीट आहे हो. पण हा धीटपणा कौतुकाच्या पालखीत बसला तर कधी आगाऊपणा होईल सांगता यायचं नाही. त्यामुळे तुम्ही ही चंद्रहार द्यायची काही गरज नव्हती. पहिल्यांदा येणार पाया पडायला म्हणून आपली आठवण. तुम्हाला आलीये वरती? अहो पहिले तुमच्या पाया पडणार की आमच्या? तुमचा मान पहिला. मग आम्हालाही तयारीतच राहावं लागेल, कारण तुम्ही चंद्रहार देताय. मग आम्ही काय द्यावं? बरं झालं तुम्ही जोडीनं आईसाहेबांचं दर्शन घेतलं. द्या ताट इकडे. तुम्हाला सोयऱ्या मातोश्रींचं दर्शन घ्यायचंय. अगो बाई, शंभूराजे पाहिलं का? वहिनी साहेबांच्या डोक्याला अक्षता चिकटल्यात. लग्न अगोदरचे असतील. आबासाहेबांनी ठेवलेल्या? नाही हो, ह्या आईसाहेबांचाच आशीर्वाद आहे. आम्हालाही तेच वाटतंय. दर्शन घेताना आमच्या मस्तकी अक्षता चिकटल्या, म्हणजे सासूबाईंनीच अक्षता टाकल्या. म्हणजे आईसाहेबांनी सून मानून घेतली. खरंच आज आईसाहेब असताना खूप आनंद झाला असता. त्यांना मिरवलं असतं अगदी. त्यांना खूप हौस समारंभाची, आलेल्या गेलेल्यांना विचारायची. खरंच आईसाहेब म्हणजे ना. नका रडू, त्यांनी दिला ना आशीर्वाद. बघा बरं, याचाच अर्थ सासूबाई आपल्या सदैव पाठीशी आहेत. सुंदरी, सुंदरी. आले राणी साहेब. आले आले. अगं कुठे होतीस? आता मी कुठं असणार? माझा पिंगा तुमच्याच भोवती. बर, कशा दिसतोय आम्ही? हाय का आता तुमच्या दिसण्याचं काय हो? एवढं थोरलं लगीन झालं तर गडावर फक्त दोनच गोष्टी दिसत होत्या. एक म्हणजे बुरजावर फडफडणारा भगवा आणि दुसरं म्हणजे तुम्ही. सुंदरी. अहो म्या नाही, बायका बोलत होत्या. कोण? आता मोरोपंतांचं कुटुंब, अण्णाजी दत्तांचं कुटुंब, फलटण तडबेच्या बायका. आता किती म्हणून सांगू? पर आज काय आहे? नाही म्हणजे मोगऱ्याचा वेल डवरलाय एवढा. अगं आज आमच्या सुनबाई आमच्या दर्शनाला येणार. आमचा मान पहिला नाही का? वय वय. नाही, पहिला मान तुमचा हे तुम्हाला माहिती, मला माहिती. पर तुमच्या सुनबाईंना कुठं माहिती? का काय झालंय? राणी साहेब, त्यांनी ज्यांना पहिला मान द्यायचा तो दिला बी, घेतला बी दर्शन समाधीचं. सईबाई राणी साहेबांचं दर्शन. नाही तुम्ही बसा नटून. पर वाईट याच वाटतं की दरवेळेला तुमची फसगत होती बघा. म्हणजे तुम्ही असं नटायचं, थोरल्या म्हणून मानपणासाठी तयार राहायचं, पर मान मिळतच नाही. पटलंय हो. शंभूराजे आणि येसूबाई येऊ देत, मग बघू. आले आले. या शंभूराजे. मातोश्री.
आम्हाला वाटलं लवकर याल. सुखी भव, आयुष्यमान भव. आमच्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्यात. खूप प्रेमळ आहेत त्या. सुनबाई, आम्ही काही प्रेमळ बिमळ नाही बरं का. आमच्या आलंय लक्षात तुम्ही कशा आहात ते. कशा? आमच्या कोकणात फणस असतो तशा आहात तुम्ही. वरून काटे पण आतून गोड गर. सुनबाई, गडावर आजपासूनच आमचे नांदणे सुरू झाले आणि त्याची सुरुवात ह्या आपल्या पावलांपासून होते. बघा कोकणी. सुंदरी, जा आणि सुनबाईंसाठी मिठाई घेऊन ये. खरं सांगू का, अख्ख्या लग्नात आम्हाला दोनच गोष्टी दिसल्या. एक म्हणजे तुम्ही आणि दुसरी आहे तुम्हीच. सुंदरी, अगं जा लगबगीनं, पटकन जा आणि मिठाई घेऊन ये. जी. घ्या. खा, तोंड गोड करा आणि असंच तोंड गोड राहू द्या. पाया पडू द्या. राहू द्या हो. आल्यापासून नुसता पायाच पडताय. त्यात एक आजी सासू आणि 7 सासवा. पाठीचा मणका ढिला होईल अशाने. नका पाया पडू. उलट आम्हाला आनंद वाटतो की आम्हाला एवढ्या सासू आहेत. अहो, एक सासू जगणं नको नको करते आणि 7 सासवांना कसं तोंड देणार तुम्ही? सासू सुद्धा आईच असते ना आधी. मग आपणही सुनेसारखं न राहता लेकीसारखं राहायला पाहिजे. मग तिलाही माहेरचा पाझर फुटतोच की. हुशार आहात हो सूनबाई. आता विषय निघालाच आहे 7 सासवांचा, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला एवढ्या सासवा का? कारण महाराजांच्या मागे आपली माणसं मोठ्या माणूसबळाने उभी राहावीत म्हणून. माणूसबळ का पाहिजे होतं? यादवांचं राज्य नष्ट झालं. मग मराठ्यांना संपवण्यासाठी निजामशाही, आदिलशाही, जाधव, भोसले, घोरपडे, मोहिते, गुजर, धुमाळ, मोरे, शिर्के, माने, घाटगे, जेधे आणि पासलकर अशी मातब्बर घराणी शाह्यांच्या सेवेत धन्यता मानू लागली आणि आपसात भांडू लागली. त्यात कोकणात फिरंग्यांनी हाहाकार माजवला. हे पाहून आऊसाहेब घायाळ झाल्या. महाराजांनी स्वराज्य शपथ घेतली होती. त्यासाठी मराठी घराणी मायेने बांधण्याची गरज होती. त्यांच्यातील तंटे कमी होऊन त्यांची शक्ती स्वराज्य स्थापनेकरता मिळावी म्हणून महाराजांनी लग्नाची नाती जोडली. इंगळे, विचारे, मोहिते, जाधव, गायकवाड, निंबाळकर आणि पालकर ही घराणी आता एका कुटुंबाप्रमाणे झाली आहेत. आणि म्हणूनच तुमच्या एवढ्या सासवा आणि शंभूराजांच्या एवढ्या मातोश्री. आमचं भाग्य मोठं की आम्ही खूप माणसात आलो. आम्हाला आपल्या माणसांचे करायला खूप आवडते. अशाच राहा. ही वृत्ती कधीही सोडू नका. चला, प्रथम देवाला नमस्कार करा. या. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. सर्वकामना सफलमस्तु. कोठी चड्डी होम संपन्न हुआ है मिर्जा जी. हाँ, ओम हवन अनुष्ठान कोई कमी नहीं रहनी चाहिए, ध्यान रखना. जी हाँ, बिल्कुल. हर हाल में कामयाबी हासिल होनी चाहिए. शिवा का सर्वनाश करके
जहांपना को दिया हुआ वचन पूरा करना है। तो हम 11 कोटि का लिंगार्चन करें। अगर यह विधि हम करें तो हमें कामयाबी जरूर मिलेगी। ठीक। परसों हम नर्मदा पार करेंगे। नर्मदा को साक्षी मानकर 11 कोटि लिंगार्चन करेंगे। हमारे हवन के धुएं को और आग की लपटों को देखकर सिवा डर कर शरण में आना चाहिए। नाही म्हटलं, देवदेव केव्हा होणार हो ताईसाहेब? हो, शंभूबाळ आणि यसुबाईंना देवदर्शनाला पाठवलं पाहिजे आता. आहे आमच्या मनात. परवा गेलो होतो आम्ही महाराजांना बोलायला, पण महाराज नव्या मोहिमेच्या तयारीत. आलो माघारी. तुळजापूर, शिखर शिंगणापूर करायला पाहिजे. ही आपली कुलदैवत आहेत. लवकरात लवकर दर्शन घ्यायला हवं. हो, उशीर करून उपयोग नाही. आम्ही काय म्हणतो, तुळजापूर, शिंगणापूर एवढ्यात घडेल असं वाटत नाही. आणि अहो, सूनबाईंना 3-4 दिवसांसाठी माहेरी पाठवायला पाहिजे. भूती द्यायला पाहिजे ना. असं म्हणता? मग एवढीच तातडी असेल तर गडावर खूप मंदिर आहेत. लांब जाण्यापेक्षा ते बरं. पुन्हा कुणाला काळजी नाही. हो, गडावरच्या देवांचं दर्शन घेऊ. महादेव आहेत, ब्रह्मर्षी मंदिर आहे, जननी देवी आहे, रामेश्वर, पद्मावती, सगळ्यांचंच दर्शन घेऊ. चालेल ना बाईसाहेब? चालेल. आमचं काय? आपण असं करूया का, आपण सगळेच पुतळा राणी साहेबांच्या महालात जाऊया. काय ना, सगळे देव पुतळा राणी साहेबांच्या महालातच आणून बसवलेत. कैलास, अयोध्या, द्वारका, काशी सगळं एकाच जागेवर. बरं येसूबाई, सांगा बघू, कुठून सुरुवात करायची? कोणतं मंदिर, कोणतं पहिलं दर्शन? पहिलं दर्शन आम्ही राजमुद्रेचं घेणार. त्याच्यापेक्षा मोठा देव नाही. किती छान कल्पना आहे हो. राजमुद्रेचं दर्शन. नाही, कल्पना चांगलीच आहे, पण ते रीतीला धरून होणार नाही. ते झालंच, पण विचारायला काय हरकत आहे? त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. बघा, आपल्या सूनबाईंची इच्छा आहे, आपण पुरवायला पाहिजे. निराजी पंत, आमच्या मनात बिसनूर, सावनूस आहेत. अचानक छापा घातला तर मोठं धन हाती लागेल. योग्य वेळ आहे ही. या निमित्तानं आपल्या आरमाराचा आवाकाही कळेल. आमच्या सोबत निवडक फौज द्या. जी महाराज, थोड्या राणेसाहेब आपली इजाजत मागतायत. बोलवा. आम्ही येतो महाराज. आज्ञा द्या. थांबा निराजीराव, एखादा निरोप असेल लगेच जातीलच. या राणीसाहेब, बोला. कुलदैवतांच्या दर्शनाच्या गोष्टी चालल्या होत्या. तुळजापूर, शिखर शिंगणापूरला जाणे एवढ्याच शक्य होणार नाही, म्हणून म्हटलं गडावरच्या देवतांचं दर्शन घ्या. तर कोणाबद्दल बोलताय? येसूबाईंबद्दल. असं? मग घेऊ दे त्यांना गडावरच्या देवांचं दर्शन. पण त्या म्हणाल्या की त्यांना पहिलं दर्शन घ्यायचंय राजमुद्रेचं. राजमुद्रेचं दर्शन? हो, म्हणाल्या आमचा खरा देव राजमुद्रा, स्वराज्य राजमुद्रा. वाह, आम्हालाही आवडलं, पण मग चुकीचे पायंडे पडणार असाही विचार मनात आला. बघू, बोलवा त्यांना. बोलावते, बाहेरच आहेत. आत या. बोला. नाही, सूनबाईंची इच्छा आहे राजमुद्रेचं दर्शन घेऊन
मग इतर देवांचं दर्शन घ्यावं. राजमुद्रेचं दर्शन घ्यायला हरकत नाही, पण राजमुद्रेवरचा मजकूर तुम्हाला माहिती आहे का? हो. माहिती आहे? काय मजकूर आहे सांगता? प्रतिपश चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजते. शाबास. मुद्रापाठ असू शकते, पण त्याचा अर्थ आहे का माहीत? खरंय, अर्थ महत्वाचा, तो माहिती असायलाच हवा. सुनबाई, सांगता अर्थ? या मजकुराचा असा अर्थ आहे की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजी राजेंची मुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे. छान. खरंच खूप सुंदर अर्थ सांगितलं. येसुबाई, यापुढे तुम्हाला राजमुद्रेचं रोज दर्शन घ्यायचा अधिकार आहे. तुम्ही राजमुद्रेत देव पाहिलात. आम्ही निश्चिंत झालो. भविष्याची सगळी चिंता आता या क्षणी मिटली. निराजी पंत, घ्या ती मुद्रा. आपल्या राजमुद्रेचं शिक्का असलेलं एक पत्र आमच्या बाबांना मिळालं. तेव्हा आमच्या बाबांनी त्याची पूजा करून ते पत्र देवघरात ठेवलं. तुम्हाला याचं मोल समजलं? सगळ्यांना भरून पावलं. मुली वेणी फणीचा, गंधगंधालीचा हट्ट धरतात. लांबच्या देवाला जाण्याचा हट्ट धरतात. का? तर बैलगाडीत, मेण्यात, पालखीत बसता यावं म्हणून. परंतु तुम्ही तर वेगळाच हट्ट केलात. सुनबाई खरंच वेगळे आहेत. घ्या, दर्शन घ्या. जगदंब. महाराज, हेर आले. पाठवा. महाराज. बोला फुलाजी. बेशक बोला. महाराज, त्या औरंगजेबानं 80,000च्या फौजेनिसी मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाला स्वराज्यावर धाडलंय. मराठी मुलूक चिरडाय. आता हो महाराज, मोठी फौज चालून येते. आता आम्ही धास्तावत नाही. पहिले आम्हाला भीती वाटायची, हा खान येतोय, तो खान येतोय, 1,00,000 फौज, 2,00,000 फौज. पण आता भीती नाही. आता आम्हीही सरावलोय. येतात मोठ्या दिमाखानं, हत्तीवरून हलत डुलत, पण माघारी पळून जाताना वाटही सापडत नाही. फुलाजी, त्या औरंगजेबास सांगा, मराठी मुलूक चिरडून टाकणाऱ्या टापा अजून पैदा झालेल्या नाहीत. बघितला का पायगुण सुनबाईंचा? का? काय झालं पायगुणाला? अव त्यांनी असा गृहप्रवेश केला. मापलं बंडून त्या या घरात आल्या आणि तिकडं मिर्झा राजा बुराणपुरात पोचला दात ओठ खात. पण त्याचा सुनबाईंशी काय संबंध? अगं, स्वराज्यावर रोज संकट येतच असतं, आणि आतापर्यंत एक संकट आलंय का? नाही, तुम्ही करा सारवा सारव. हे बघ सुंदरी, थांबा थांबा, आता तुमचंच घ्या. तुम्ही नवी नवरी म्हणून आलात
आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा गावला का नाही? हा मग आवाज तो पायगुण. आता मला सांगा, तुम्ही आल्यापासना महाराजांची चढती कमान आहे का नाही? मग आता तुम्ही मागे वळून बघा आणि मग मला म्हणा, सुंदरे तुझं चुकतंय. म्हणा, कुणी काय बी म्हणू देत, पर पायगुण माणसाला वर बी नेतो आणि खाली बी आपटतो. तुम्ही नका मानू, पर ही सुंदरी मानते आणि मानणार.